माझे आई-वडील बीडचा मी प्रॉपर दुष्काळीग्रस्त भाग, त्यामुळे ऊसतोड कामगार होते. वडिलांवरती खूप सारं कर्ज झालं. त्यांनी संन्यास घेतला. माझे वडील लास्ट इयर संन्यासी म्हणून वारले. घराची जबाबदारी, घरातला मोठा असल्यामुळे माझ्यावरती आली. आईनी आम्हाला टेलर काम शिकायला पाठवलं. मी टेलर झालो. पुण्यामध्ये म्हणजे ₹20 खिशात घेऊन आलो होतो. 3 दिवस वडापाव खाल्ला होता 2002ला. त्याच्यानंतर 2009 पर्यंत माझ्याकडे पुण्यात स्वतःचं घर होतं 1300 स्क्वेअर फीटचं. माझ्याकडे स्वतःची 2 दुकानं होती आणि माझ्याकडे एवढे पैसे होते की मला पैशासाठी काम करायची गरज नव्हती. 2016 पर्यंत कदाचित माझं दुकान चालू होतं टेलरिंगचं. मी सोडलं 9-10ला टेलरिंग. पण मला श्रीमंत व्हायचं होतं. त्या अनुषंगाने प्रवास सुरू झाला. मग कोणी स्टॉक मार्केट म्हणलं, कोणी म्युच्युअल फंड म्हणलं, कोणी काय म्हणलं. ते जाऊन शिकायचं. पुन्हा स्टॉक एक्सचेंज लक्ष्मी रोडला आहे. तिथं मी पहिला कोर्स केला ₹3000 भरून 2002ला. मग ते अजून हे शिक, ते शिक, हे माहिती घे, ते माहिती घे, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच. मग असं ते इंटेलिजंट इन्व्हेस्टमेंट, ब्रँड ग्राईम असतील, रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोसाकी असतील, रॉबिन शर्मा असतील, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. वाचनाची आवड लागली. बरेचसे लोक स्ट्रगल करतात आजूबाजूचे, तर त्यांना आपण फायनान्शियल लिटरसी सांगूयात. मग फुकट श्रीमंतीचा राजमार्ग आर्थिक नियोजन नावाने कार्यक्रम लॉन्च केला 2013ला. तिथे काही फुकट कोणी काही ऐकलं नाही माझं. मग मी पैसे घ्यायला सुरुवात केली की बाबा तुम्हाला मी सांगणार, हे सांगणार, नाही आवडलं तुमचे पैसे जागेवर परत न्या, तुम्ही या अटेंड करा मग परत घेऊन जा. मग ते असं जवळचीच लोक येतात सुरुवातीला. मग ते आले, मग त्यांना ते सांगितलं, त्यांना ते पटलं. मग पैसे घेऊन जा म्हटल्यानंतर मग लोक म्हणले राहू दे, याची मार्केटिंग कर, अजून लोकांना सांग. आणि मग त्या लोकांनी द्यायला पाठवायला सुरुवात केली. आणि रेफरन्सवरती पिंपरी चिंचवडमधले माझ्याकडे 5,000 लोक असतील. आणि ओव्हरऑल इंडियाचा विचार केला तर 20,000-22,000 पर्यंत लोकांनी माझे पेड प्रोग्राम केले. 22 कंट्रीमधून लोक माझे क्लायंट आहेत. पहिले प्रोग्राम करत होतो हजारांमध्ये, आता लाखो ही असते. शिकण्यात जो आनंद आहे आणि जी ग्रोथ आहे कशातच नाहीये. शिकाल तर टिकाल, नाहीतर हाय ते विकाल, हा मंत्र लक्षात ठेवा. खरी इन्व्हेस्टमेंट इथं केली पाहिजे. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड हे सगळं गौण आहे. मग इथं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर असं हे सगळं प्रवास आहे. सिम्पल आहे. जर मी तुमच्या जीवनात व्हॅल्यू ऍड केलं तर तुम्ही डेफिनेटली मला पैसे पण द्याल, रिस्पेक्ट पण द्याल. मला या फील्डमध्ये खूप सारे पैसे मिळाले, खूप सारा रिस्पेक्ट मिळाला. आणि मी कधी शाळेत पण भाषण नव्हतं केलं. मी इयत्ता 3री ते इयत्ता 8वी वरच्या वर्गात घातला ढकल पास आहे. प्रमोटेड स्टुडंट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. मला असं वाटतं की माझी निवड झाली आणि मला जर हे काम करण्यासाठी निवडलं तर मी प्रामाणिकपणे ते करावं. ही अशी आमची जर्नी आहे.